हॅलो. हॅलो. हाय का वेळ येतोय? हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हो ताई, तुम्हाला पण. हा हा. प्रत्येक जण प्रत्येकाकडनं काही ना काही शिकण्यासारखंच असतं. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात गुरुच असतो. मग काय तर. तुम्हाला हम्म. अनुभव पण शेअर करायचा होता ना ताई? हा, अनुभव शेअर करायचा होता. काल पण केलता फोन, पण तुम्ही काही उचललाच नाही. मला वाटतं दुपारी केला असेल तुम्ही. हा, दुपारीच केलेला. हा, मग दुपारी कसं आता सध्या मी फ्री नसते ना ताई. हा हा हा. हा, मग हा, त्यामुळे मी अगोदर 3 वेळेस केलेलं माझा अनुभव शेअर. हो, आहे तुमचा नंबर आहे साताऱ्याच्या ताई. हा, आणि आता म्हणजे आई वडिलांच्यातलं करायचं होतं अनुभव शेअर. हा, करा ना ताई. म्हणजे मी आई वडिलांच्या इथंच असते ना राहायला. हो हो हो. हा, हा. तर म्हणजे काय झालं माहितीये का, मला म्हणजे असं स्वप्नात स्वामीने म्हणजे असं दृष्टांत दिलेलं ना की तू ज्या ठिकाणी बसशील तिथली माती जरी लावली तर फरक पडेल असं म्हणून. हो 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 हो. हा, मग त्याच्यावरच म्हणजे असं भरपूर अनुभव आलं बरं का त्याच्यात. म्हणजे स्वामीने त्या संकट बी आली, त्यातनं बाहेर पण काढलं स्वामींनी. अरे वा. हं. काय झालेलं, आमच्या वडिलांच्या शेळ्या आहेत ना. हा हा. मग शेळ्या इथं म्हणल्यावर गुरुवार होता हा. आणि गुरुवारच्या एवढ्या शेळ्या सगळ्या गच्च फुगलेल्या नाही, बोलायलाच नको. अरे बापरे. हा. हा, म्हणजे असं ती एवढ्या शेळ्या फुगलेल्या, त्या शेळ्यांना असं ती असं अंगच टाकून देत होत्या, इतक्या फुगलेल्या. अरे बापरे. हा, आणि मग मी रानात होती, मग मला पुरी म्हणल्या, मग मी अगं चल की शेळ्या लय फुगले ते घरी, चल की. मग मी आले घरी बघायचं, ती शेळ्या बघून सगळ्या अशी चक्करच येत होती मला. अरे मग मला बापरे. काय सुचलंच नाही, मग मी गेली स्वामींच्या पुढचा अंगारा घेऊन आली आणि प्रत्येक शेळ्यांना सगळ्यांना लावला अंगारा. बरं. हा हा हा. हा, मग त्या शेळ्या परत ना, डॉक्टर पण लगेच 10 मिनिटात डॉक्टर पण आलं सगळंच. म्हणजे गुरुवारच होता त्या दिवशी बघा सगळ्या. मी स्वामींना म्हणलं, स्वामी माझ्या वडिलांचा म्हणलं जीव आहे, म्हणजे शेळ्या म्हणजे माणसाचा कुठला पण उद्योग असल्यावर ना ती माणूस अगदी जीवापलीकडे जपत की नाही. बरोबर बरोबर. म्हणलं स्वामी माझ्या वडिलांचा जीव आहे तर म्हणलं शेळ्यांना काय सुद्धा होऊन देऊ नका म्हणलं. अय्या. मग त्या शेळ्या काय सुद्धा झालं नाही. अरे मी वा. सगळा अंगारा सगळ्या शेळ्यांना लावला स्वामींचा. हा हा हा. ती एक अनुभव झाला. मग परत ना दुसऱ्या वेळेस आमच्या वडिलांची कुत्री किती जर पाळली तर ती कुत्री जगत नव्हती अहो. अरे बापरे. हा. ती कुत्री मारायचीच अशी. अय्या. हा. आणि मग परत पण 2 कुत्रे आणली, परत पण म्हणजे अशी आजारीच पडली ती कुत्री. अगो बाई. हा, मग खायची नाही ती, प्यायची नाही ती, 8-8 दिवस आणि मारायची. असं का बरं? काय माहिती काय होत होतं तेच. अगो बाई. हा हा. मग परत मी म्हणलं, स्वामी का म्हणलं असं कशा पाय म्हणलं, आता रानातल्या वस्तीला कुत्री तर लागते ती म्हणलं. हो हो हो. मग परत मला यमश आलेली. मग मला 5 दिवस झाल्यावर मी परत त्या कुत्र्याला 8 दिवस कुत्र्यानं काय खाल्लं नव्हतं. मग ते कुत्र्याला तारक मंत्राचं पाणी पाजलं, अंगारा लावला, ते हा. कुत्रं चांगलं झालं अहो परत ना. अरे वा. हा, असं म्हणजे खूप स्वामी म्हणजे ना असं प्रत्येक गोष्टीत साथ देतात चांगली. देतात देतात, हे खरंय. हा, आणि परत तुम्हाला सांगते, आमच्या वडिलांनी 6 बोर घेतलेली, 6. बापरे. हा. एका पण बोरला पाणीच लागत नव्हतं. एवढे बोर घेऊन? एवढे बोर घेऊन, 6 बोर घेऊन पाणी लागत नव्हतं. आणि दुसऱ्याच्यातनं आम्ही पाणी वापरायला आणायचो. अरे बापरे. हा. मग 7वं बोर घ्यायचं ठरलं. हा हा हा. मग मी एवढी रडली स्वामींजवळ, लय रडली. स्वामी म्हणलं, का हो म्हणलं एवढे बोर घेऊन इतकं पैसे घालवून दुसऱ्याच्या दारात लावताय म्हणलं, कशा पाय असं. हा हा हा. हा, मग स्वामींना विनंती केली. आता बघा 1.5 वर्ष झालं बोर घेतले, अजून पाणी त्या बोरचं निघालं नाही. अरे. हा, असं म्हणजे असं खूप अनुभव माझं 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 सेपरेट अनुभव मी अगोदर शेअर केले ते, पण आता हे वडिलांच्यातला अनुभव म्हणलं आपण शेअरच करावं होतं बरोबर. हा, केलाच असं. पाहिजे केलाच हा, पाहिजे. आणि आता तुम्हाला सांगते, गेल्या म्हणजे उद्या 15 दिवस होईल बघा, अक्कलकोटला गाणगापूरला आम्ही गेलेलो बरं का. अच्छा. हा. हा, सगळेजण गेलेले? सगळे नाही, मिस्टर आणि 2 जण गेलेलो 2 व्हीलर वरतीच. अच्छा अच्छा. हा हा. हा, मग गेलेलो. पण आम्ही गाणगापूरला पहिल्यांदा गेलेलो. अक्कलकोट वरनं गाणगापूरला गेलेलो, तिथलं काहीच माहिती नव्हतं अहो आम्हाला, पहिल्यांदा गेलेलो त्याच्यामुळं हा गाणगापूरमध्ये. हा 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 हा. पण स्वामी सोबत असल्यावर आपल्याला काही आहे का नाही, टेन्शनच नाही. बरोबर. टेन्शनच नाही.
आम्ही घरनं हल्ल्यापासून गाणगापूर पर्यंत पोहोचस तर सारखी एक नाही गाडी स्वामींची पुढंच असायची, चला मी आहे पुढं म्हणून. अय्या. श्री स्वामी समर्थ लिहिलेलं. हा. आणि गाणगापूर मध्ये गेलो, पण आता तिथं गेलं तिथं कुठं काय करायचं तीच माहिती नव्हतं. अरे. मग आम्हाला तिथं संगमावर गेलेलो ना अगोदर, हातपाय धुवायला हे ते. हा हा मग तिथे एक मावशी भेटल्या, त्या मावशीने आम्हाला सगळं सांगितलं, इथं जावा, असं करा, तिथं देवदर्शन, परत तिथं गावात जावा, तिथं दत्त मंदिरात जावा, हा. परत तिकडे कल्लेश्वर मंदिर एक आहे तिथं जावा. म्हणजे असं सगळं आम्ही त्या मावशीने आम्हाला सांगितलं. अरे वा. मग तसं आम्ही सगळं केलं बरं का, देव. आणि हम्म. परत तिथं कल्लेश्वर मंदिरात गेलो, तिथं पण आम्हाला काय माहिती नव्हतं तिथं काय काय करायचं, कुठं देव करायचा. अच्छा. हा. मग तिथे बी आम्ही निम्यात माघारी फिरणार तर एक आजोबा आलं. आजोबा हम्म. म्हटलं चला पुढं देव हाय अजून, शनेश्वर महाराज पुढे आहेत. म्हणलं चला मी नेतो तुम्हाला. हा हा हा. म्हणलं देवाने आपली कशी सगळे, म्हणजे तिथं काहीच माहिती नव्हतं आणि कसं देवाने म्हणलं सगळं जिथं तिथं पुढं उभा राहून दर्शन बरोबर. सगळे घडवून घेतले. खरंय खरंय. आणि तिथं गाणगापूर मध्ये गेलो आणि मी प्रसाद घेतलेला, असतं कलागण असतं का नाही, ते प्रसाद म्हणून हो घेतलेला. हो 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 हो. मग तिथं काय केलं त्यांनी, महाराजांनी घेतलं पादुकांना, फक्त पादुकांवर ठेवलं आणि परत रिटर्न दिलं. मग अय्या. माझ्या मनात एक शंका की आता अक्कलकोट मध्ये आपण घरनं प्रसाद, मी बेसनचं लाडू नेलेलं बनवून, अच्छा. हा हा. मग त्यातला एक लाडू काढून घेतला आणि मग बाकीचं मी तिथं वाटलं सगळं. वाटलं. आणि हा तिथं वाटलं. अरे वा. हा. हा आणि मग गाणगापूर मध्ये गेल्यावर म्हटलं, माझ्या मनात एकच खंत होती की आपण प्रसाद घेतला पण तिथे घेतलाच नाही महाराजांनी, फक्त तिथं पादुकांना लावलं आणि रिटर्न दिला म्हणलं. हा हा हा. आणि मग आम्ही तिथं परत बसलो बरं का. तिथं बसल्यावर ना तिथं 8-9 जण एकदम आली आणि त्यांची भाषा वेगळीच होती बरं का. मग ती मागायची आम्हाला, प्रसाद मागायची मला द्या म्हणून. अरे बापरे. पण हा. त्यांचं कळतच नव्हतं, भाषाच कळत नव्हती. मग तिथे एक जण हा गजर विकाय बसलेला म्हणला, अहो ती तुमच्याकडे प्रसाद आहे की नाही, ती मागते ती. हा हा मग हा. मला एवढा आनंद झाला, म्हणलं माझ्या मनात होतं की तिथं घेतला नाही प्रसाद, म्हणलं तिथं 9-10 जण स्वतःहून हात पुढं करून आले आम्हाला प्रसाद द्या म्हणून. मला ओ. एवढा आनंद झाला ना, म्हणलं खरंच बरं का, म्हणलं देव हाय बरं का, म्हणलं पाठीशी आपल्या. मग म्हणजे स्वामी जिथं आहे तिथं ताई. अक्कलकोट मध्ये बी छान प्रकारे दर्शन करून घेतलं. गाणगापूर मध्ये काहीच माहिती नव्हतं, तिथं छानपैकी दर्शन झालं. सगळं दर्शन आम्हाला जिथं जिथं माहिती नव्हतं तिथं स्वामींनी म्हणलं पुढं उभा राहून सगळं देवदर्शन करून घेतलं. म्हणलं कसं. वा वा वा. आणि प्रसाद पण म्हणलं घेतला नाही म्हणून मनात खंत होती, ती पण स्वतःहून त्या माणसाने मागून घेतला प्रसाद. अरे वा. आणि घरी येईपर्यंत पण तीच म्हणजे अशी वेगवेगळ्या गाड्या श्री स्वामी समर्थ पुढे लिहिलेल्या घरापर्यंत येसतोर. म्हणलं बघा कसं, म्हणजे देव आपल्या सोबत असल्यावर आहे का असतोच नाही असतो. खरंय खरंय. सगळं. असं म्हणलं चला आपण करावंच. म्हणलं आता उद्या 15 दिवस होईल बघा गाणगापूर अक्कलकोट करून आलेलं. म्हणलं ताईंकडे अनुभव शेअरच नाही करूया बरं म्हणलं. झालं, बरेच दिवस झाले ना, शेअर आणि करायलाच पाहिजे होतं. हा आणि बरोबर बघा की आज गुरुपौर्णिमा ना, आज अनुभव 15 दिवस डोक्यात आलं नाही आणि कालच्यापासून बरोबर डोक्यात आलं. म्हणलं आपण अनुभव शेअर करूया म्हणलं. किती छान किती छान. स्वामी देते साथ आपलं म्हणजे. खरंय खरं आहेत आणि स्वामी. ते तुमच्या तर हा खूप पाठीशी आहेत स्वामी. आणि मला म्हणजे असं स्वप्नात येऊन सांगितलेलं की तू ज्या ठिकाणी बसशील तिथली माती जर घेऊन लावली तर फरक पडणार म्हणून. बघा ना, किती छान ताई. आणि मेन मेन मी स्वामी सेवेत आली. मी माझ्या आधी मला अनुभव यायला लागला का मी माझ्या घरातल्या बहिणींना भावांना सगळ्यांना स्वामी सेवेत आणले. हो ना. आणि आता सगळ्यांना सेवेत आणून आता वस्तीवरची प्रत्येक जण मला म्हणते ती होय ग मला अशी अडचण नाही, मी काय करू. त्यांना प्रत्येकाला मी सांगते स्वामी सेवेत या, स्वामी सेवा अशी करा, कालभैरव अष्टक ऐका, तारक मंत्र ऐका, घोरकोष्ठ धोरण ती मंत्र ऐका. अरे वा. वस्तीवर पण मी सगळ्यांना, वस्तीवर आमच्या इथं सगळ्यांनी स्वामींच्या मूर्ती आणल्या ते. अरे वा. पहिल्या झुटणी आणलेली, आता ह्या वर्षात प्रत्येक घरात स्वामींची मूर्ती झाली बघा. सुंदर सुंदर. खूप हा छान ताई. मी शेअर हा करते हा ताई. हो हो हा, श्री स्वामी हा समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.